सर सी व्ही रमन यांना 1930 साली भौतिक शास्त्रामधला किंवा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार मिळाला. भारतामध्ये किंवा भारतीय शास्त्रज्ञाला मिळालेला तो पहिला नोबेल पुरस्कार होता. पण फक्त एवढंच याचं महत्व नाही. याच्यासोबत सर सी व्ही रमन हे असे शास्त्रज्ञ होते, आशिया खंडामधले पहिले शास्त्रज्ञ होते की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. 1930 पर्यंत त्याच्या आधी सगळे नोबेल पारितोषिक हे अमेरिका आणि ब्रिटन किंवा युरोप याच खंडामधल्या लोकांना मिळालं होतं शास्त्रज्ञांना. आशिया खंडातल्या कोणत्याच शास्त्रज्ञाला मिळालं नव्हतं. जसं काही आशिया खंडामध्ये किंवा जगाच्या इतर कोणत्या भागामध्ये संशोधन होतच नाही असं मानलं जात होतं. पण त्याला मोड गेल किंवा त्याला मोडलं ते पहिल्यांदा सर सी व्ही रमन यांच्या संशोधनानं, आणि ते आशिया खंडामधलं पहिलं संशोधन होतं की ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं. तेवढंही नाहीये, त्याच्याही पेक्षा जास्त त्याचं महत्व अजून आहे. कारण सर सी व्ही रमन हे जगामधले म्हणतोय बरं का, जगामधले पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. कृष्णवर्णीय लोकांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे, शास्त्रज्ञांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे, कृष्णवर्णीय शास्त्रज्ञांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे सर सी व्ही रमन हे पहिले व्यक्ती होते. तोपर्यंत कोणत्याही कृष्णवर्णीय शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालं नव्हतं, त्याच्यानंतर मिळाले. त्याच्यामुळे याचं महत्व फक्त आपल्या भारतापुरतं नाहीये, आशिया खंडापुरतं नाहीये, तर अख्ख्या जगामधल्या कृष्णवर्णीय लोकांसाठी हे संशोधन महत्वाचं होतं, कारण त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ज्या दिवशी सर सी व्ही रमन यांनी हे संशोधन प्रकाशित केलं, जगासमोर मांडलं, तो दिवस आपण चूज केला, तो दिवस आपण निवडला, तो म्हणजे 28 फेब्रुवारी, ज्या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा